जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुजजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जे काही मोठे बदल आहेत तर ते सध्या बघा होताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाला महत्त्वाचे 2 शासन निर्णय सध्या बघा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने निर्गमित झालेले आहे. आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती 2025चं जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन होतं आणि सेल्फ सर्टिफाय होतं, तर ते सध्या संपूर्ण उमेदवारांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. आता ह्या ठिकाणी पुढील जी काही प्रक्रिया असणार आहे तर त्या प्रक्रियेला जी काही गती असेल तर ती गती नक्की बघा या ठिकाणी येऊ शकते. त्या अनुषंगाने महत्त्वाचे जे काही शासन निर्णय आहे तर ते निर्णय सध्या इथं निर्गमित होत आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे 20 जानेवारी 2026ला शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा पवित्र पोर्टल जी काही शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने हा एक शासन निर्णय जो आहे तर हा सध्या बघा निर्गमित इथं झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या काही शिक्षक पद भरतीमध्ये करावयाच्या ज्या कार्यवाह्या आहेत तर त्या कार्यवाह्यानुसार या ठिकाणी जे शासन निर्णय आहे तर तो सध्या निर्गमित झालेला आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की खालील तक्त्यात दर्शवण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित काही अडचणी शासनाच्या निदर्शनास सध्या आल्या आहेत. या अडचणीच्या निवारणार्थ सुधारित तरतुदी लागू करण्याच्या शासनाची मान्यता प्रदान करण्यात या ठिकाणी येत आहे. म्हणजे जे काही पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती त्या ठिकाणी करताना काही शासनाच्या या ठिकाणी ज्या काही अडचणी होत्या तर त्या सध्या निदर्शनास इथं आलेल्या आहे. पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती रन करत असताना आणि त्याच्यामध्ये ज्या काही सुधारित तरतुदी आहे तर त्या सध्या बघा इथं देण्यात आल्या. आता ह्याच्यामध्ये पहिली जी सध्या निदर्शनास आलेली अडचण जी आहे तर ती अडचण काय होती की मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवाराची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील निवड प्रक्रियेसाठी जात नाहीत. परिणामी त्या संस्थेची पदे रिक्त राहतात. काही नामांकित संस्थांच्या बाबतीत देखील असे प्रकार निदर्शनास सध्या आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी मुलाखतीचा जो काही राऊंड सध्या सुरू होतो तेव्हा त्या ठिकाणी जे संबंधित संस्थेकडे उमेदवारांची शिफारस सध्या बघा होत असते आणि त्या शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवार बहुतेक ठिकाणी सध्या जात नाही असं या ठिकाणी बघा शासनाच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे तेथील जे काही पदं असेल तर ती पदं रिक्त राहून जातात. हा जो काही प्रकार आहे तर तो सध्या बघा निदर्शनास आलेला आहे. म्हणून ह्याच्यावरती सुधारित जी काही तरतूद आहे तर ती नेमकी काय करण्यात आली तर ह्या ठिकाणी 1 नंबरमध्ये म्हटलेलं आहे की मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना एकाच 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी पूर्वी कसं होतं एका पदासाठी 10 उमेदवार सध्या बघा या ठिकाणी पाठवण्यात येत होते मुलाखती संदर्भात. परंतु आताच्या घडीला एका पदासाठी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एका पदासाठी फक्त 3 उमेदवार जे आहेत तर ते सध्या शिफारस त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की त्यानुसार उमेदवाराची देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमापैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त 3 प्राधान्यक्रमावर शिफारस या ठिकाणी होईल. बरोबर? म्हणजे या ठिकाणी जी काही शिफारस होणार आहे तर ती शिफारस त्या ठिकाणी फक्त 3 प्राधान्यक्रमावर सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला माहिती आहे की जो काही नवीन सुधारित तरतुदीनुसार जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते आपल्याला 50 प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी मुलाखतीसह आणि 50 जे काही प्राधान्यक्रम असेल ते मुलाखती सहित असे जे काही प्राधान्यक्रम सध्या लॉक करण्यासंदर्भात जी सूचना आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर आता ह्याच्यामधले तुम्ही जरी 50 इथं बघा मुलाखतीचे लॉक करणार तर ह्या 50 मधून तुमच्या गुणवत्तेनुसार फक्त तुम्हाला 3 प्राधान्यक्रमावरती सध्या शिफारस त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही पहिला प्राधान्यक्रम एक संस्था दिली, दुसरी प्राधान्यक्रम, त्यानंतर तिसरे प्राधान्यक्रम अशा या ठिकाणी टॉपच्या तुम्ही 1 2 3 3 ठिकाणीच फक्त तुम्हाला प्राधान्यक्रमावर त्या ठिकाणी गुणवत्तेनुसार सध्या बघा शिफारस जी असेल तर ती सध्या तुमची होणार आहे. तर हा एक बदल सध्या इथं झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. आधी कसं होतं की जे काही 10 ठिकाणी उमेदवार सध्या बघा 10 जे काही व्हेकन्सी असेल त्या ठिकाणी जात होते. परंतु आता फक्त 3च ठिकाणी म्हणजे 3 प्राधान्यक्रमावर तुमची शिफारस इथं होणार आहे. तसंच पुढे म्हटलेलं आहे की एखाद्या संस्थेत मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागाच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. तर ही एक मोठा बदल इथं झालेला आहे. म्हणजे संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती 45 दिवसाच्या आत सध्या बघा इथं पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे म्हटले की उपरोक्त प्रमाणे निवड प्रक्रिया राबवल्यानंतरही उपलब्ध उमेदवारांमधून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे त्या पदाचा गट असेल, विषय असेल, आरक्षण, अन्य तपशिलासह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित केलेल्या कालावधीत
नोंदविणे आवश्यक राहील. अशा पद्धतीचं इथं तिसरं जे आहे तर ते सध्या स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर 4 नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे, की अशा रिक्त पदाचा ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्याची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही, अशा उमेदवारामधून गुणवत्तेनुसार व विहित केलेल्या प्रमाणात पोर्टलमार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल. अशा पद्धतीचं इथं सध्या बघा चौथा जो काही निर्णय आहे, तर तो निर्णय इथं झालेला आपल्याला बदल जो असेल, तर तो इथं आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हे संपूर्ण मुलाखती संदर्भात जो काही या ठिकाणी बदल असेल, सुधारित तरतुदी असेल, तर ते इथं करण्यात आलेले आहे. म्हणजे आता एकाच 3 प्रमाण असणार आहे. एका जागेसाठी फक्त 3 उमेदवारांची शिफारस होणार आहे, बरोबर? तर हे इथं लक्षात आपल्याला येतंय. 45 दिवसापर्यंत पूर्ण प्रक्रिया सध्या त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर हे जे काही मुद्दे आहेत, तर इथं बघा देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढे पुढचा जो काही बघा इथं एक दुसरा बदल जो आहे, तो करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आधी काय होतं, की मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थाकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास त्या ठिकाणी बघा आलेले आहे. म्हणजे हे जे काही मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी एखाद्या उमेदवाराची एखाद्या संस्थेमध्ये सध्या निवड केल्यानंतर संस्थाकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याची अथवा नियुक्ती जी असेल तर ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार सध्या निदर्शनास आले होते. आता त्याच्यावरती जो काही सुधारित सध्या इथं बदल काय केलेला आहे, की मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थाकडून उमेदवार नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यथास्थिती संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर पद 2 शैक्षणिक वर्षासाठी ह्या ठिकाणी बघा व्यापगत करण्याची कार्यवाही करावी. अशा पद्धतीचा या ठिकाणी जो काही बदल आहे, तर तो बदल इथं करण्यात आलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा एक शासन निर्णय जो आहे, तर तो मुलाखती संदर्भात बघा जे काही व्हेकन्सी येणार आहे, त्या अनुषंगाने बघा हा शासन निर्णय सध्या इथं लागू होणार आहे आणि अशा पद्धतीने जे काही उपरोक्त संपूर्ण जे बदल आहे, ते बदल म्हणजे शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार करावयाच्या पदभरती संदर्भात स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातीसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील आणि हे ज्या काही संपूर्ण तरतुदी आहे शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या त्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागाच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील. अशा आशयाचा हा एक शासन निर्णय आहे. तर हा शासन निर्णय सध्या या ठिकाणी 20 जानेवारी 2026 ला इथं निर्गमित झालेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही दोन बदल जे आहे तर ते बदल सध्या बघा प्रमुख जे सध्या या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आले होते आणि त्याच्यानुसार सुधारित जे तरतुदी आहे तर त्या तरतुदी इथं एक प्रकारे करण्यात आलेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये निवडी संदर्भात जे काही आपल्याला माहिती आहे, की शिफारस जी होणार आहे तर ती म्हणजे एका पदासाठी 3 जणांची मुलाखत संदर्भात ज्या राउंडमध्ये तिथं जे उमेदवार आहे तर ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यांनी लॉक केलेल्यांपैकी जे काही प्राधान्यक्रमापैकी बघा गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त 3 प्राधान्यक्रमावर शिफारस तिथं होणार आहे. हे देखील लक्षात घ्या. म्हणजे एका पदासाठी 3 उमेदवार आणि तुम्ही 50 जे काही लॉक केलेले सध्या प्राधान्यक्रम असेल त्या 50 मधून तुमच्या गुणवत्तेनुसार 3 प्राधान्यक्रमावरच फक्त तुमची शिफारस होणार आहे. बरोबर? तर हे देखील तुम्ही लक्षात घ्या. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. 45 दिवसाच्या आतमध्ये जी काही संपूर्ण प्रक्रिया असेल, तर ती बघा या ठिकाणी संस्थेने पूर्ण करायची आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानंतर इथं जी काही पदं असेल, ती पदं जर या ठिकाणी रिक्त जर राहिली, त्या अनुषंगाने इथं पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे, त्यासाठी इथं म्हटलेलं होतं. तर हे जे महत्त्वाचे बदल आहे, तर ते बदल सध्या बघा इथं शिक्षक भरती 2025च्या पदभरतीमध्ये सध्या बघा इथं होणार आहे. तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. हे शासन निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित बघू शकतात. तर ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर सध्या महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.